नमस्कार. माझी ही पहिलीच बॅच आहे ज्योतिषशास्त्र शिकवण्याची. त्यामुळे काही जर कमी जास्त चुकत असेल कुठे तर मला तुम्ही सांगा. असं नाही की मला अनुभव आहे शिकवण्याचा ज्योतिषशास्त्र. या अगोदरचा मी वास्तूचा क्लास घेतला, तो अतिशय चांगल्यापैकी झाला आणि त्यातले स्टुडंट सुद्धा इथे आहेत. परंतु हा जो क्लास आहे ज्योतिषशास्त्राबद्दलचा, ती माझी पहिलीच बॅच आहे. त्यामुळे काही जर चुकले असेल तर ते तुम्ही मला सांगा, त्याच्यामध्ये मी बदल करेन. ठीक आहे. तर आज आपण ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती घेऊयात. तर ज्योतिषशास्त्र हे जे आहे, व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तर तो एका मुहूर्तावर जन्म घेतो. मुहूर्त हा आपण फक्त गोष्टींसाठीच पाहिला जातो. असं समजू नका की विवाहासाठीच मुहूर्त पाहिला जातो किंवा कुठे जाण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. तसं नाही. तर माणसाचा जन्म जो होतो तो एका मुहूर्तावरतीच जन्म होतो आणि त्याचं मरण जे होतं ते पण मुहूर्तावरच होतं. म्हणून पंचांग हे फार महत्वाचं आहे. पंचांगाची ओळख होणं तुम्हाला फार महत्वाची आहे. त्या पंचांगामध्ये तिथी, वार, नक्षत्र आणि योग आणि करण हे माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरती खूप प्रभाव टाकत असतात. तर त्याबद्दलचीच आज आपण माहिती घेऊया. जन्माच्या वेळेस पंचांगातील 5 महत्वाची अंगे असतात. आता इथे प्रत्येक जण ज्योतिषी नाहीयेत, काही जण नवीन आहेत, त्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल काही माहित नाहीये. तर त्या लोकांनी पुढल्या वेळेस पंचांग घेऊन यावं. पंचांगाविषयी मी पूर्ण माहिती देईल. तर आज आपण पंचांगाची जी 5 अंग आहेत त्याची माहिती घेऊयात. त्याचा प्रभाव ज्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी तिथी, वार, नक्षत्र आणि योग करण हे जे असतं त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा पडतो याबद्दलची माहिती घेऊयात. जन्माच्या वेळेस पंचांगातील 5 महत्वाची अंगे म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांचा एकत्रित विचार केल्यास जातकाच्या जीवनावर पडणाऱ्या परिणामांची सखोल माहिती आपल्याला मिळते. पंचांग हे केवळ कालगणनेचे साधन नसून जातकाच्या प्रकृती, भावना व स्वभाव यावर प्रभाव टाकणारे एक महत्वाचे अंग आहे. पंचांगाची जी 5 अंगे आहेत, ती तिथी म्हणजे चंद्रदिन. तिथी ही चंद्राच्या स्थितीशी संबंधित असते. ती जातकाच्या मानसिक संतुलनावर व भावनिक स्थैर्यावर प्रभाव टाकते. कोणत्या तिथीला जन्म झाला त्यावरून व्यक्तीच्या स्वभावातील सकारात्मकता, सहनशीलता आणि संबंधातील गोडवा समजतो. दुसरा म्हणजे त्या जातकाचा जन्म कोणत्या वारी झाला. आपल्याला आठवड्यामध्ये 7 वार आहेत. 7 दिवस म्हणजे रविवारी सुरू होणारे वार. प्रत्येक वार हा एका ग्रहाशी संबंधित असतो. जसे की रविवार सूर्य, सोमवार चंद्र, मंगळवार मंगळ इत्यादी. जातकाच्या दिनचर्या, स्वास्थ्य आणि दैनंदिन व्यवहारावर याचा प्रभाव असतो. नक्षत्र, चंद्राची 27 नक्षत्र आहेत. जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते जातकाच्या मनस्थितीचे आणि विचार प्रक्रियेचे निदर्शक आहेत. प्रत्येक नक्षत्राचे वेगळे गुणधर्म असून ते व्यक्तिमत्व घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. नक्षत्राबद्दलची माहिती, नक्षत्राचा क्लास मी वेगळा घेईल तेव्हा देईल तुम्हाला, ज्यांना नक्षत्र शिकायचे असतील त्यांना. तर नक्षत्र हा वेगळा गुणधर्म दाखवतो व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल घडविण्यात. योग, ग्रहांची विशेष संयोग स्थिती. योग हे आकाशातील ग्रहांच्या विशिष्ट स्थितीचे परिणाम दर्शवतात. शुभ योग जातकाला आयुष्यात उन्नती, समृद्धी आणि यश प्रदान करतो, तर अशुभ योग आव्हानांचा सामना करण्यास भाग पाडतो. करण, तिथीचा अर्धा भाग. करण हा तिथीचा उपविभाग असून त्याचा प्रभाव व्यक्तीच्या कृती क्षमतेवर आणि व्यवहारांवर होतो. कोणत्या करणात जन्म झाला आहे त्यावरून व्यक्तीच्या कामगिरीची
दिशा समजू शकते. आपण बोलतो ना की जातक जेव्हा आपल्याकडे येतो तर आपण त्याचं योग तिथी करण तपासतो आणि मग ते योग करण तिथी चांगले नसतील तर आपण त्याची शांती करायला सांगतो. तर का शांती करायला सांगतो? कारण त्यांचा प्रभाव हा त्याच्या आयुष्यामध्ये पडत असतो. तो ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला काय मुहूर्त आहे आणि तो मुहूर्त त्याच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतो याची याच्याबद्दल ती शांती कर्म त्यांनी सांगितलेले आहेत की तो प्रभाव कसा पडतो. म्हणून ते शांती योग काही कर्णांना काही योगांना दिलेले आहेत. तर पंचांगाचा परिणाम: रवी सूर्य, रवी म्हणजे आत्मा, आत्मविश्वास आणि जीवनाची ऊर्जा. तर चंद्र कोण आहे? तर मन, भावना आणि मानसिक स्थैर्य. पंचांगातील या 5 अंगामुळे सूर्य आणि चंद्राच्या प्रभावाची विस्तृत माहिती मिळते, जी जातकाच्या कुंडलीच्या प्राथमिक स्वरूपातील व विशेष बाबींशी जोडलेली असते. म्हणून असं म्हणतात ना की कुंडलीमध्ये चंद्र आणि सूर्य जर व्यवस्थित असतील तर जातकाच्या कुंडलीला कितीही अशुभ योग असले तरी सुद्धा जातक हा आयुष्यामध्ये सुखी असतो. त्याला कारण म्हणजे हे आहे की जे योग घडतात तिथी करण योग वार जे चंद्र आणि सूर्याच्या स्थितीवरून ठरतात. म्हणून त्या त्या कुंडलीचा दर्जा चंद्र आणि सूर्यावरून वाढतो. त्याला हे कारण आहे. तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की कुंडलीमध्ये सूर्य आणि चंद्र हे चांगले असावेत. त्याला कारण म्हणजे हे आता तुम्हाला समजेल की चंद्र आणि सूर्यावरून ह्या 5 अंगांचा 5 अंग ही ठरली जातात. म्हणून ही 5 अंग व्यक्ती जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस त्या 5 अंग ही कशी आहेत त्यावरून व्यक्तीला आयुष्यामध्ये तो सुख उपभोगणार आहे की दुःख उपभोगणार आहे याची माहिती आपल्याला मिळते. म्हणून कुंडलीमध्ये सूर्य आणि चंद्र फार महत्वाचे ठरतात. प्राचीन ग्रंथातील उल्लेख: जातकाभरण आणि होरारत्नम आणि मानसागरी या ग्रंथामध्ये पंचांगाची विस्तृत माहिती आणि त्याचे फळ स्पष्टपणे दिलेले आहे. या ग्रंथावर आधारित पंचांगाचा अभ्यास केल्यास जातकाच्या जन्मकुंडलीतील अनेक पैलू उलगडता येतात. पंचांगातील 5 अंगे व्यक्तीच्या जीवनातील शुभाशुभ फलांच्या आधारावर ऊर्जा आणि दिशा देणारी ठरतात. त्या माध्यमातून जातकाला त्याच्या आयुष्याचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. तर व्यक्ती जेव्हा जन्म घेते त्यावेळेला कोणत्या त्या दिवशी त्याचा जो जन्म होतो तर त्या दिवशी त्याला कोणता महिना घात मास असं दिलेला आहे पंचांगामध्ये. समजा त्या व्यक्तीचा जन्म ज्या राशीत होतो, चंद्र ज्या राशीमध्ये आहे, आज समजा मेष राशीमध्ये चंद्र आहे आणि त्या जातकाचा जन्म झाला मेष राशीमध्ये, तर त्याला त्या त्या मेष राशीला कोणता महिना हा चांगला जाणार नाही, कोणती तिथी चांगली जाणार नाही, कोणता वार चांगला जाणार नाही याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर जसं मेष रास आहे तर मेष राशीला घात मास हा कार्तिक आहे. पुन्हा वृषभ राशीला मार्गशीर्ष आहे. मिथुन राशीला आषाढ आहे. कर्क राशीला पौष आहे. सिंह राशीला ज्येष्ठ आहे. कन्या राशीला भाद्रपद आहे. तर घात तिथी मेष राशीला कोणत्या आहेत? तर 1, 6 आणि 11 म्हणजेच प्रतिपदा, षष्टी आणि एक 11वी तिथी. एकादशी ना? हा, एकादशी, सॉरी. घात तिथी 5, 10, 15. वृषभला, मिथुनला द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. कर्क राशीला द्वितीया, सप्तमी, द्वादशी. सिंह राशीला तृतीया, अष्टमी, त्रयोदशी आणि कन्या राशीला पंचमी, दशमी आणि पौर्णिमा. घातवार: रविवार, शनिवार, सोमवार, बुधवार, शनिवार आणि शनिवार कन्या राशीला. आणि घात नक्षत्र आहे मेष राशीला मघा, वृषभला हस्त, मिथुनला स्वाती, कर्कला अनुराधा, सिंहला मूळ आणि कन्या राशीला श्रवण. घात योग आहे विष्कंभ, वृषभला शुक्ल, मिथुनला परीख, कर्कला व्याघात, सिंहला धृती
आणि कन्या राशीला शुक्ल. घातकरण आहे बव, वृषभला शकुनी, मिथुनला कौलव आणि कर्कला नाग, सिंहला बव, कन्याला कौलव. तुळा राशीला घातमास आहे माघ, वृश्चिकला अश्विन, धनुला श्रावण, मकरला वैशाख, कुंभला चैत्र आणि मीनला फाल्गुन. घात तिथी आहेत चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, प्रतिपदा, षष्ठी, एकादशी, तृतीया, अष्टमी, त्रयोदशी. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी. कुंभला आहे तृतीया, अष्टमी, त्रयोदशी. मीनला आहे पंचमी, दशमी आणि पौर्णिमा. घातवार आहे गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार. घात नक्षत्र आहे शततारका, रेवती, भरणी, रोहिणी, आद्रा, अश्लेषा. घात योग आहे शुक्ल, व्यतिपात, वज्र, वैद्रुती, गंड, वज्र. घातकरण आहे तैतील, गरज, तैतील, शकुनी, किस्तुग्न आणि चतुष्पाद. तर तिथीच हे झाले आपण घातवार, घातमास त्या राशीचे दिलेले आहेत त्याबद्दलची माहिती घेतली. तर मॅडम मॅडम एक मध्ये हा, मॅडम एक मिनिट हा. एक उदाहरण द्याल का? उदाहरण समजा आज एखाद्या बालकाचा जन्म झाला तसं एक मगाशी सांगत होता, जरा एक उदाहरण देऊन सांगा ना जरा, हे म्हणजे कसं एक आपण मिनिट. लक्षात येईल. आता तुमच्याकडे हिंदू कॅलेंडर म्हणून ऍप्लिकेशन आहे का मोबाईल मध्ये? नाही कारण पंचांग नाही, कोणतंही ऍप्लिकेशन असेल तर तुम्ही ओपन करा. पंचांग काढू का मॅडम? काढा ना, पंचांग काढा, नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन आहे ते त्यातील एखादं ओपन करा. तर आता धनुराशीमध्ये चंद्र आहे. धनुराशीमध्ये तो मूळ नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. पंचांग काढते मॅडम. हा मॅडम, काढलं 26 जानेवारीचं काढलं. काढलं. मूळ नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आता चंद्र आहे. तिथी आहे द्वादशी. हा द्वादशी, ओके. ठीक आहे. आता त्याची जी रास आहे ती काय आहे? धनु आहे, बरोबर आहे. तर धनु रास आहे त्याचा, त्या बालकाचा जन्म धनु राशीवर झाला. तर त्याला पुढील काळामध्ये, त्याच्या पुढल्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला हे जे श्रावण महिना आहे, ह्या महिन्यामध्ये कुठलेही महत्वाचे कार्य त्याने करू नये, शुभ कार्य करू नये. हा महिना त्याला थोडासा खराब जाणार, किंवा ह्या महिन्यामध्ये अशी काही घटना घडणार की ती त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी आठवणीत राहील. पुन्हा म्हणजे चंद्र राशीवरनं बघायचं मॅडम हे? हो, चंद्र राशीवरून पाहायचं. ओके, म्हणजे आता 26 तारखेला त्यांची जी चंद्र राशी जी आहे त्याच्यावरनं. ओके, त्याच्यावरून पाहायचं. बरोबर. ओके, कळालं 26 तुम्हाला? तारखेला मॅडम इथे वृश्चिक राशी दाखवते इथे पंचांगात. आता बघा ना, तुम्ही 20:21 जन्म, आत्ताचा जन्म अच्छा अच्छा, ओके ओके, म्हणजे आता ती चंद्र बघा संपली तिथे वरती किती तारखेला, किती वाजता बदललाय वरती पंचांगामध्ये म्हणजे आहे ना. बघायचं हा, उजव्या बाजूला. हो हो, वरती तो धनु मध्ये गेलाय चंद्र. चंद्र तर इथे मकरेत आहे अच्छा, सकाळचा सूर्योदयचा वेळ आहे ना ती, सॉरी. एक मिनिट थांबा. तुम्ही कोणतं पंचांग उघडलं? मी काल निर्णय घेतलाय मॅडम. पालन येणं. पान नंबर किती आहे? मॅडम मी पान नंबर दाते 91. पंचांग काढले. 91. 91. इथेच थोडं मॅडम बघायला चुकतं ना, म्हणून मी इंटरप्ट केलं तुम्हाला. बस सांगतो. मी ना दाते पंचांग आणलंय तुम्ही दाते पंचांग? नाही, ऍप डाउनलोड केलं मी मगाशी. ऍप वरती नाही बघायचं.
माझ्याकडे नाहीये ते पंचांग कालज्ञान. ओके म्हणा, हरकत नाही. म्हणजे चंद्र राशी ज्या ह्याच्यात असेल त्याच्यावरनं हा म्हणजे घात मास घात किती हे बघायचं असतं ना. हो हो, ओके, त्याच्यावरून पाहायचं. ठीक आहे. ओके मॅडम. आज किती 26 तारीख आहे ना. बघा, 26 हो तारखेला दाते पंचांगानुसार 8:26 नंतर धनु राशीमध्ये चंद्र गेलेला आहे. तिथे लिहिलेलं आहे पान नंबर 64 वर. हो, 8:27 बरोबर धनु राशीत गेलाय तो. हा ओके ओके मॅडम, इथे बघायचं होतं. ओके, ते नव्हतं कळलं. हा. थँक्यू मॅडम. आता तिथीचे स्वरूप आणि त्याचा अर्थ. तिथी ही पंचांगातील एक महत्वाची अंग असून ती मुख्यत्वे चंद्राच्या गतीवर अवलंबून असते. तिथीचा अभ्यास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पैलू समजून घेता येतात. तिथीचे खगोलीय शास्त्रीय स्वरूप. चंद्र सूर्याचा संबंध. चंद्र आणि सूर्य महिन्यातून एकदा एकत्र येतात, आपल्याला माहित आहे. आणि त्यावेळेला काय असते, अमावास्या निर्माण होते. अमा म्हणजे एकत्र राहणे आणि त्यावरून अमावास्या या तिथीचा अर्थ समजतो. चंद्राची गती सूर्याच्या तुलनेत शीघ्र आहे. चंद्र सूर्याच्या तुलनेत अधिक वेगाने असल्यामुळे तो सूर्याच्या पुढे जाऊ लागतो. चंद्र जेव्हा सूर्याच्या पुढे 12 अंश जातो तेव्हा एक तिथी संपते. तिथींचा क्रम. सूर्याच्या पुढे चंद्राने 12 अंश गाठले की प्रतिपदा तिथी समाप्त होते. पुढील तिथी म्हणजे द्वितीया आणि नंतर तृतीया आणि पुढील क्रमाने इतर तिथी येतात. महिन्यात 30 तिथी असतात, ज्या शुक्ल पक्ष चंद्र वाढत जातो आणि कृष्ण पक्ष चंद्र घटत जातो, अशा 2 भागात विभागल्या जातात. तिथी आणि व्यक्तीचे जीवन. तिथीचा जातकाच्या मनस्थिती, आरोग्य आणि वैयक्तिक जीवनावर विशेष परिणाम होतो. चंद्राच्या गतीवर आधारित असल्यामुळे तिथी ही व्यक्तीच्या मानसिक स्थैर्याशी, भावनिक चढउतारांशी थेट संबंधित असते. जर तुम्ही कुंडलीचे पहिले पान पाहिले तर तिथे तुम्हाला पहिल्या पानावर अगोदर तिथी, नक्षत्र, योग, करण याचीच माहिती दिलेली दिसेल. कारण त्याचा याच्याशी फार संबंध असतो. लोक फक्त कुंडली बघतात पण ह्या गोष्टी पाहत नाहीत. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण म्हणूनच त्यानुसार तुमच्या कुंडलीतले सूर्य आणि चंद्र हे चांगलं फळ देतात. म्हणून कुंडलीमध्ये चंद्र आणि सूर्य चांगले असले की माणसाचं जीवन हे अतिशय चांगलं होतं. त्याला कारण म्हणजे त्याच्या आयुष्यातली ही 5 अंग चांगल्या स्थितीमध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. की जेव्हा पृथ्वीवरती ही जेव्हा कालगणना होत होती तेव्हा ही 5ही अंग चांगल्या मुहूर्तावर होती. म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये, कुंडलीमध्ये सगळे ग्रह जरी खराब असले, फक्त ही 5 अंग जरी चांगली असली तरी व्यक्तीचं जीवन हे सरळ साधं जातं. कारण त्याच्या पत्रिकेतले चंद्र आणि सूर्य हे सुस्थितीमध्ये असतात. त्याच्यावरूनच मुहूर्त हे निघतात. चंद्राच्या गतीवर आधारित असल्यामुळे तिथी ही व्यक्तीच्या मानसिक स्थैर्याशी, भावनिक चढउतारांशी थेट संबंधित असते. तिथींच्या अभ्यासातून व्यक्तीच्या जीवनातील शुभाशुभ काळ ओळखता येतो आणि त्याद्वारे योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मिळते. तिथींच्या संज्ञा. भारतीय ज्योतिषशास्त्रात तिथींच्या संज्ञा म्हणजे नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा या 5 संज्ञा आहेत. या संज्ञा प्रतिपदेपासून सुरू होऊन क्रमानुसार पुनरावृत्ती होतात. तिथींच्या या वर्गीकरणाचा उपयोग शुभाशुभ कार्यांचे नियोजन करण्यासाठी होतो. नंदा तिथी आनंददायक आहे, तर प्रतिपदा तिथी, षष्ठी आणि एकादशी ह्या काय आहेत, नंदा तिथी आहेत. नंदा तिथी आनंद देणारी, ऊर्जावान आणि शुभ मानली जाते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आणि आनंददायक कार्यांसाठी नंदा तिथी ह्या अतिशय चांगल्या असतात. म्हणजेच काय, तर चंद्र आणि सूर्य जेव्हा ह्या तिथीमध्ये येतात, प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी मध्ये असतं, त्यावेळेला ती नंदा तिथी शुभ कार्यांसाठी शुभदायक असते. भद्रा तिथी द्वितीया, सप्तमी, द्वादशी.
भद्रा तिथी सौम्य, स्थिर आणि सकारात्मक प्रभाव देणारी मानली जाते. या तिथींमध्ये आपले कार्य सोप्या आणि स्थिर रीतीने पूर्ण होऊ शकतात. जया तिथी तृतीया, अष्टमी, त्रयोदशी. जया तिथी विजय, संघर्षावर मात आणि उन्नती देणारी आहे. या तिथीमध्ये महत्वाकांक्षी कार्ये आणि साहसी उपक्रम सुरू करणे अनुकूल असते. रिक्ता तिथी चतुर्थी, नवमी, चतुर्दशी. रिक्ता तिथी कमी फलदायी असू शकतात. या तिथीमध्ये मोठे निर्णय घेणे किंवा महत्वाचे कार्य करणे टाळणे उत्तम. पूर्णा तिथी पंचमी, दशमी, पौर्णिमा. पूर्णा तिथी समृद्धी, उन्नती आणि सकारात्मकता देणारी असते. या तिथीमध्ये शुभ कार्ये, धार्मिक कार्ये आणि प्रगतीसाठी योग्य मानल्या जातात. तिथींच्या संज्ञांचा उपयोग व्यक्तीच्या कार्याचे नियोजन करताना किंवा महत्वाच्या निर्णयांची वेळ ठरवताना केला जातो. भद्रा आणि जया तिथी शुभ कार्यासाठी, तर रिक्ता तिथी सावधपणाची आवश्यकता असलेली तिथी असते. पूर्णा तिथी अधिक उन्नती व समृद्धी देणारी असते. शुक्ल पक्षातील तिथींचे वर्गीकरण त्यांच्या फलप्रदान क्षमतेनुसार पुढील प्रमाणे केले जाते. तर शुक्ल पक्षामध्ये कनिष्ठ तिथी, प्रतिपदा ते पंचमी, ह्या पहिल्या 5 तिथी ज्या येतात त्या कनिष्ठ तिथीमध्ये मानल्या जातात शुक्ल पक्षामधल्या. या तिथी सौम्य आणि साधारण कार्यांसाठी योग्य मानल्या जातात. मोठ्या आणि दीर्घकालीन योजनांसाठी या तिथी कमी प्रभावी असतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी या काय आहेत? शुक्ल पक्षातल्या कनिष्ठ तिथी आहेत. मध्यम तिथी शुक्ल पक्षातल्या षष्टी ते दशमी मधल्या 5 तिथी. या तिथी स्थिरतेचे प्रतीक असून दीर्घकालीन व गंभीर कार्यांसाठी योग्य असतात. व्यक्तीचे प्रयत्न फळ देण्याची शक्यता असते. षष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी. उत्तम तिथी शुक्ल पक्षातल्या एकादशी ते पौर्णिमा अखेरच्या 5 तिथी. या तिथी अत्यंत शुभ, उन्नतीकारक आणि प्रगतीसाठी अनुकूल मानल्या जातात. विशेषतः धार्मिक, आध्यात्मिक आणि मोठ्या निर्णयांसाठी योग्य आहेत. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. तर यातली चतुर्दशी जी आहे ती रिक्ता तिथी आहे. परंतु का अशा शुक्ल पक्षातल्या का मानल्या जातात उन्नतीकारक? ह्या उत्तम तिथी एकादशी ते पौर्णिमा का मानल्या जातात सांगाल का कोणी? आता मी मगाशी त्या तुम्हाला सांगितलेलं अमावस्येबद्दल माहिती दिलेली, पौर्णिमेबद्दल माहिती दिलेली. तर ह्या ज्या शेवट त्यांनी उत्तम तिथी म्हणून सांगितलं इथे, बरोबर आहे. पहिल्या मध्यम सांगितल्या, नंतर त्यांनी सांगितलं कनिष्ठ सांगितल्या, परंतु जे शेवटच्या ज्या आहेत एकादशी ते पौर्णिमा त्यांनी उत्तम तिथी सांगितल्या. तर असं का सांगितलं त्यांनी उत्तम तिथी? कोणीतरी ड्रॉ करताय तर प्लीज ड्रॉ करू नका स्क्रीनवर. मॅडम चंद्र वाढत जातं म्हणून. यस, बरोबर. काय मॅडम, काय म्हणाले त्या? चंद्र वाढत जातो. चंद्र हो तिथे बरोबर. वाढलेला असतो, होय, चंद्राचं बळ वाढलेलं असतं. काढलेलं असतं. पण ह्याच्यामध्ये 14वी तिथी रिक्ता तिथी येते ना, मग ती पण त्यावेळेला चांगली? हो, अच्छा. थोडीफार चांगली, कारण बळ चंद्रबळ आहे ना त्यावेळेला. अच्छा. हम्म, हम्म, हम्म. कनिष्ठ तिथी छोट्या व सुरुवातीच्या उपक्रमांसाठी उपयुक्त. मध्यम तिथी स्थिर व दीर्घकालीन प्रयत्नांसाठी अनुकूल. उत्तम तिथी विशेष यश, उन्नती व शुभ कार्यासाठी सर्वोत्तम. तिथींचे हे वर्गीकरण केवळ शुभाशुभ काळ ओळखण्यासाठीच नव्हे, तर व्यक्तीच्या नियोजन व फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहेत. शुक्ल पक्षाच्या तिथीमुळे कार्याची योग्य वेळ निवडणे अधिक सुलभ होते. कृष्ण पक्षातील तिथींचे वर्गीकरण. ड्रॉ करता कोणीतरी स्क्रीनवर, तसं करू नका. कृष्ण पक्षातील तिथींचे वर्गीकरण त्यांच्या फलप्रदायतेनुसार केले जाते. पहिल्या 5 तिथी उत्तम, षष्टी पासून दशमी पर्यंत मध्यम,
एकादशी पासून अमावस्येपर्यंत कनिष्ठ या प्रकारे वर्गीकरण केले जाते. हा नियम कोणत्याही महिन्यात लागू होतो. उत्तम तिथी कृष्ण पक्षातल्या प्रतिपदा ते पंचमी या तिथी शुभ, उन्नतीकारक आणि सकारात्मक मानल्या जातात. नवीन कार्ये सुरू करणे, सौम्य आणि आनंददायी उपक्रमांसाठी या तिथी अनुकूल आहेत. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी. मध्यम तिथी कृष्ण पक्ष, एक मिनिट. मध्यम तिथी कृष्ण पक्ष, षष्टी ते दशमी मधल्या 5 तिथी या तिथी स्थिरतेचे आणि गंभीर प्रयत्नांचे प्रतीक आहेत. दीर्घकालीन प्रयत्नांसाठी, योजनेसाठी या तिथी योग्य ठरतात. एक मिनिट. हॅलो, हा बोल. मध्यम तिथी कृष्ण पक्ष, षष्टी ते दशमी मधल्या 5 तिथी या तिथी स्थिरतेचे आणि गंभीर प्रयत्नांचे प्रतीक आहेत. दीर्घकालीन प्रयत्नांसाठी आणि योजनेसाठी या तिथी योग्य ठरतात. षष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी. कनिष्ठ तिथी कृष्ण पक्ष, एकादशी ते अमावस्या शेवटच्या 5 तिथी या तिथी कमी फलदायी मानल्या जातात. मोठे निर्णय, गुंतवणूक किंवा विशेष कार्य टाळण्याचा सल्ला ह्या तिथीमध्ये दिला जातो. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या. उत्तम तिथी जीवनात सकारात्मक बदल, शुभ कार्य आणि आनंदासाठी उपयुक्त. मध्यम तिथी स्थिरतेसाठी आणि कठीण परिस्थितीत प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी योग्य. कनिष्ठ तिथी सावधगिरी बाळगून योजना आखण्यासाठी उपयुक्त. कृष्ण पक्षातील तिथींचे वर्गीकरण व्यक्तीला शुभ अशुभ काळ समजून आपल्या कृती योग्य रीतीने नियोजित करण्यासाठी मदत करते. कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथींचा विचार करताना हा नियम निश्चित उपयुक्त ठरतो. शुभाशुभ तिथींचे वर्गीकरण. भारतीय ज्योतिषशास्त्रात तिथींचे वर्गीकरण शुभ आणि अशुभ रंध्र तिथी असे केले जाते. हे वर्गीकरण शुभ कार्यासाठी योग्य काळ निवडण्यासाठी उपयुक्त आहे. शुभ तिथी सर्व शुभ कार्यासाठी योग्य. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील शुभ तिथी द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि प्रतिपदा. तर कृष्ण पक्षातील विशेष शुभ तिथी त्रयोदशी, पौर्णिमा या तिथी सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी, धार्मिक विधींसाठी आणि महत्वाच्या निर्णयांसाठी योग्य मानल्या जातात. मॅडम आधीच्या जरा बघू दे ना. द्वितीया, तृतीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, प्रतिपदा. ओके. या तिथी सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी, धार्मिक विधींसाठी आणि महत्वाच्या निर्णयांसाठी योग्य मानल्या जातात. अशुभ तिथी रंध्र तिथी अशुभ किंवा
टाळण्याजोग्या तिथी चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, नवमी, द्वादशी, चतुर्दशी, अमावस्या. रंध्र तिथींचे महत्व. रंध्र तिथी अशुभ मानल्या जातात. या तिथींमध्ये शुभ कार्य टाळणे उत्तम. विशेषतः नवीन उपक्रम, लग्न, गृहप्रवेश, मोठी गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी या तिथी अनुकूल नसतात. तिथींचे शुभाशुभ प्रभाव समजून त्यानुसार कार्याचे नियोजन केल्यास व्यक्तीच्या यशात वाढ होऊ शकते. रंध्र तिथी टाळणे आणि शुभ तिथी निवडणे ही जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाची पद्धती आहे. तथापि संकटकाळी पुढील प्रमाणे आरंभीच्या काही घटका सोडून ह्या तिथीवर शुभ कृत्य करावेत. संपूर्ण तिथीचा त्याग नाही केला तरी सुद्धा चालतो. रंध्र तिथींवरील कृत्यांचे विशेष नियम आहेत. रंध्र तिथीवर चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, नवमी, द्वादशी आणि शुक्ल चतुर्दशी काही विशिष्ट परिस्थितीत शुभ कार्य करणे आवश्यक असल्यास त्या तिथीच्या अनुक्रमाने सुरुवातीच्या विशिष्ट घटिका सोडून कार्य करावे. तिथीनुसार सुरुवातीच्या घटिका सोडण्याचा नियम. चतुर्थी सुरुवातीच्या पहिल्या 8 घटिका टाळाव्यात. षष्टीच्या सुरुवातीच्या पहिल्या 9 घटिका टाळाव्यात. अष्टमीच्या सुरुवातीच्या पहिल्या 14 घटिका टाळाव्यात. नवमीच्या सुरुवातीच्या पहिल्या 25 घटिका टाळाव्यात. द्वादशीच्या सुरुवातीच्या पहिल्या 10 घटिका टाळाव्यात. शुक्ल चतुर्दशीच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 घटिका टाळाव्यात. सर्व रंध्र तिथींसाठी ऋषींचे विशेष मत. काही ऋषींच्या मते सर्व पक्षांच्या रंध्र तिथीवर फक्त सुरुवातीच्या 10 घटिका सोडाव्यात. बघा, ऐका, म्हणजे ज्या तिथी दिल्या तिथे वेगळ्या वेगळ्या दिल्यात, बरोबर आहे, टायमिंग एवढ्या एवढ्या घटिका. परंतु काही जे ऋषी म्हणतात की 10 घटिका सोडल्या तरी चालतात सगळ्या तिथींसाठी. यानंतर कार्य सुरू करणे शक्य असल्यास त्या तिथीवर शुभ कार्य करण्यास हरकत नाही. तर आता प्रश्न जे नवीन असेल त्यांना माहित नाही घटिका म्हणजे काय. तर घटिका म्हणजे काय, तर एका दिवसात 24 तासात 60 घटिका असतात. एक घटिका साधारणतः 24 मिनिटांच्या बरोबर असते. उदाहरणार्थ चतुर्थीच्या सुरुवातीपासून 8 घटिका म्हणजेच 8 गुणिले तुम्हाला 24 करायचे आणि मग काय होणार 192 मिनिटे म्हणजेच किती 3 तास 12 मिनिटे. जसं आता इथे बघा, इथे 8 घटिका दिल्यात, त्याला काय करायचं 24 ने गुणायचं आणि मग तुम्हाला तेवढी मिनिटं मिळतात आणि मग त्याला काय करायचं तुम्हाला तासामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि मग तेवढे तुम्हाला तास आणि मिनिटे सोडून तुम्हाला पुढे ते शुभ कार्य करायचं. तर रंध्र तिथींवर कार्य करणे शक्य असल्यास सुरुवातीच्या घटिका टाळूनच ते करणे अधिक फलदायी मानले जाते. जर रंध्र तिथीवर कार्य करावेच लागले तर ऋषींच्या नियमानुसार योग्य घटिकांचा त्याग करून मुहूर्त निवडणे अत्यावश्यक आहे. पंचांग सल्ल्याने अधिक अचूक वेळ ठरवणे हेही महत्वाचे ठरते. कृष्ण पक्षातील चतुर्दशी, अमावस्या आणि शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथींवर कोणतेही शुभ कार्य, नवीन योजना किंवा महत्वाचे निर्णय टाळणे श्रेयस्कर. बघा, इथे कृष्ण पक्षातील चतुर्दशी, अमावस्या आणि शुक्ल पक्षातली पण प्रतिपदा सांगितले. आता तुम्ही म्हणाल की शुक्ल पक्ष तर हा शुभ ठरतो, मग प्रतिपदा का अशुभ सांगितली? कारण शुक्ल पक्षामध्ये चंद्राच्या प्रतिपदा जी असते त्याला बळ नसतं चंद्राला. तिथींसाठी विशिष्ट संज्ञा आणि त्यांचे अर्थ. पौर्णिमा संबंधित संज्ञा. राका, ज्या पौर्णिमेला रात्री चंद्र उदय होतो तिला राका म्हणतात. यावेळी चंद्र पूर्ण तेजस्वी आणि शुभ्र स्वरूपात असतो. अनुमती, ज्या पौर्णिमेला दिवसा चंद्र उदय होतो तिला अनुमती म्हणतात. या संज्ञेचा उपयोग विशेषतः धार्मिक आणि ज्योतिषीय विधींमध्ये केला जातो. अमावस्या संबंधित संज्ञा. कुहू अमावस्या, ज्या अमावस्येला चंद्राचं दर्शन होत नाही तिला कुहू म्हणतात. ही अमावस्या अधिक गडद व अशुभ मानली जाते. सिनीवाली, ज्या अमावस्येला चंद्राचे दर्शन होते तिला सिनीवाली म्हणतात.
धार्मिक दृष्टिकोनातून ही अमावस्या तुलनेने सौम्य मानली जाते. महत्व. या संज्ञा धार्मिक विधी, ज्योतिषीय गणना आणि पंचांगाच्या अभ्यासात महत्वाच्या आहेत. पौर्णिमा आणि अमावस्येच्या विशिष्ट स्वरूपानुसार शुभ अशुभ घटकांचा विचार केला जातो. राका, अनुमती, कुहू आणि सिनीवाली या संज्ञा ज्योतिषशास्त्रातील तिथींच्या भिन्न स्वरूपांचा स्पष्ट अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत. धार्मिक कार्यामध्ये या संज्ञाच्या आधाराने मुहूर्त ठरवला जातो. हे जे लेक्चर ऐकताय ना तुम्ही, ह्या लेक्चरचा असं समजू नका की फक्त आपण ह्या मुहूर्तासाठी ऐकतोय. पुढे जाऊन आहेत ना, ह्या तिथींचा उपयोग आपण कुंडलीमध्ये कसा करणार आहोत ना, त्याबद्दलची खूप महत्वाची माहिती देणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला ऐकणं फार इम्पॉर्टंट आहे की तिथीवरून आपण एखाद्या कुंडलीचा कसा अभ्यास करू शकतो. तिथीची वृद्धी, तिथी करण योग नक्षत्रावरून तिथीची वृद्धी व क्षय, चांद्र वर्षातील दिवस आणि तिथींचे प्रमाण. चांद्रवर्षामध्ये 354 दिवस असतात, मात्र यामध्ये 360 तिथी भुक्त होतात. याचा अर्थ असा की चांद्रवर्षातील दिवस आणि तिथी यामध्ये 6 दिवसांचे अंतर असते. वृद्धी व क्षय याचा अर्थ तिथीची वृद्धी. ज्यावेळी तिथीचे प्रमाण 60 घटींपेक्षा अधिक असते त्यावेळी तिथीची वृद्धी होते. अशा तिथी 2 दिवस टिकतात, ज्यामुळे त्या दिवसात 2 तिथी अनुभवास येतात. तिथीची वृद्धी तिथी कधी होते? जर तिथी सूर्योदयापूर्वी सुरू होऊन पुढील सूर्योदयानंतरही चालू राहिली तर ती तिथी वृद्धी तिथी म्हणून मानली जाते. अशा परिस्थितीत एका दिवसात 2 तिथींचा अनुभव येतो. वृद्धी तिथीचे महत्व. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून वृद्धी तिथी शुभ मानली जाते. या तिथीवर शुभ कार्य करणे योग्य मानले जाते. धार्मिक कार्य. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून वृद्धी तिथी शुभ मानली जाते. या तिथींवर शुभ कार्य करणे योग्य मानले जाते. तिथीचा क्षय. ज्यावेळी तिथीचे प्रमाण 60 घटीपेक्षा कमी असते त्यावेळी तिथीचा क्षय होतो. या स्थितीत एखादी तिथी गाळली जाते, म्हणजे तिथी अनुभवली जात नाही. घटी म्हणजे काय तर एका दिवसात 24 तासामध्ये 60 घटिका असतात. एका घटिका साधारण 24 मिनिटाच्या बरोबर असते. क्षयतिथीचे महत्व. क्षयतिथी गाळलेली तिथी. क्षयतिथी म्हणजे शुभ कार्य करू नये, कारण ती अशुभ मानली जाते. धार्मिक कार्यासाठी आणि शुभ मुहूर्त ठरवताना क्षयतिथीचा विचार केला जातो. तिथीचा क्षय. क्षयतिथी कधी होते? जर क्षयतिथी कधी होते? जर एखादी तिथी सूर्योदयापूर्वी सुरू होऊन सूर्योदयापर्यंतच संपली तर ती तिथी क्षयतिथी मानली जाते. या तिथीचा पूर्णपणे भोग घेतला जात नाही. मॅडम एक हा, मिनिट. सूर्योदयापूर्वी सुरू होते का? नाही, सूर्योदयानंतर ती तिथी टच करणार नाही ना म्हणजे कोणालाही? ती दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहत नाही ती. हो, दुसरा सूर्योदय. पण ही एक सूर्योदय तर पाहिलाय ना तिने. अच्छा. नाही, ती दुपारी चालू झाली आणि ती सकाळी सूर्योदयापूर्वी संपली. हा, पण सूर्योदयापूर्वी सुरू झाली तिने असं आहे. जेव्हा सूर्योदयाच्या पूर्वी सुरू होते ना, ती वृद्धी तिथी असते. आणि जी हा, मग दुपारी सुरू होऊन आणि ती सकाळी सूर्योदय सुरू व्हायच्या आधीच संपलेली आहे,
ती क्षयतिथी, म्हणजे तिने कुठला सूर्योदय पाहिलेला नाहीये. हा, मग इथे बघा ना, जर एखादी तिथी सूर्योदयापूर्वी सुरू होईल, इथे सूर्योदयापूर्वी नाही पाहिजे शब्द, मला वाटतं. बघा जरा. हो, तिथे हा, शब्द. इथे शब्द चुकलेला आहे. हा, ते थोडं बघा प्लीज. हा. ओके. मानली जाते. या तिथीचा पूर्णपणे भोग घेतला जात नाही. क्षयतिथीचे महत्व. क्षयतिथी अशुभ मानली जाते. अशा तिथींवर शुभ कार्य, उदाहरणार्थ विवाह, गृहप्रवेश, धार्मिक अनुष्ठान करणे टाळावे. जन्मतिथी आणि जातकाचा स्वभाव हा प्राचीन वैदिक शास्त्रांचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक तिथीचा स्वभाव, गुणदोष आणि आयुष्यातील प्रवृत्तींचं वर्णन खाली दिलं आहे. तिथीनुसार स्वभाव आणि प्रवृत्ती. व्यक्तीचा जन्म हा ज्या दिवशी जन्म व्यक्ती घेतो त्या दिवशी तो कोणत्या तिथीवर जन्म घेतो त्यानुसार काही स्वभाव वैशिष्ट्य त्याच्या आयुष्यामध्ये दिसतात. परंतु ती जुळतीलच असं नाही. काही ग्रहमानाचे योग पण असतात कुंडलीतले. तर प्रतिपदेला ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्याच्यातले गुणधर्म: दुष्ट शक्तींच्या प्रभावाखाली राहणारा, कुलनाशक, व्यसनाधीन. द्वितीयेला जो जन्म घेतो तो आत्मकेंद्रित व मनाशी काम करणारा, चोरी करणारा, परस्त्री संबंध ठेवणारा, स्नेहहीन. तृतीयेला जन्म घेणारा, एकलकोंडे स्वभाव, वैराग्यप्रिय, सतत दुःखी, द्वेष करणारा. चतुर्थी, स्पष्ट वक्ता व कष्टाळू, चिडखोर, दुराग्रही. पंचमीला जन्म घेणारा, व्यवहार कुशल, दानशील, पालकांचा रक्षण करता, कधी कधी कठोर स्वभावाचा. षष्टीला जन्म घेणारा, प्रवासी, अन्वेषक, उत्साही, कलहप्रिय, अप्पलपोटी. सप्तमीला जन्म घेणारा, अल्पसंतोषी, तेजस्वी, गुणसंपन्न, पुत्रवान, अपेक्षापेक्षा कमी समाधान मिळणे. अष्टमीला जन्म घेणारा, धर्मपरायण, सत्यप्रिय, दानशील, प्राणी मात्रांवर दया करणारा, हळवेपणा आणि नाजूक स्वभाव. नवमीला जन्म घेणारा, पूजा अर्चा करणारा, पुत्रवान, शास्त्रप्रेमी, कधी कधी अति गंभीर स्वभाव. दशमीला जन्म घेणारा, धर्म आणि अधर्म यातील फरक जाणणारा, तेजस्वी, सदा सुखी, दोष कधी कधी निर्णय घ्यायला उशीर लावणारा. एकादशीला जन्म घेणारा, बुद्धिमान, अल्पसंतोषी, राजआश्रय लाभलेला, धनसमृद्ध, आत्मविश्वासाचा अतिरेक. द्वादशीला जन्म घेणारा, चंचल, भ्रमणशील, सफल, दुर्बल, दोष असतात, दुर्बल शरीर यष्टी असते. त्रयोदशीला जन्म घेणारा, जितेंद्रिय, परोपकारी, बुद्धिमान, शास्त्र पारंगत, अतितर्क करणारा असा दोष असतो त्याच्यामध्ये. चतुर्दशीला जन्म घेणारा, धनाढ्य, गुरूंविषयी आदर, राजदरबारी प्रतिष्ठा, सत्तेचा मोह होण्याची शक्यता. पौर्णिमेला जन्म घेणारा, बुद्धिमान, उत्साही, भोजनप्रिय, परस्त्री प्रेमी, इच्छाशक्तीवर नियंत्रण नसणे. अमावस्येला जन्म घेणारा, आळशी, क्रोधी, मूर्ख, द्वेष करणारा. प्रत्येक तिथीचे विशिष्ट गुणधर्म आणि दोष आहेत. हे वर्णन जातकाच्या आयुष्याच्या प्रवृत्ती, स्वभाव आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकते. मात्र हे गुणधर्म साधारण असतात आणि जातकाच्या कुंडलीतील इतर ग्रहस्थिती आणि योगानुसार बदल होऊ शकतो. मानसागरीनुसार नंदादी तिथी फळे. नंदा तिथी असतात त्याची काय फळं मिळतात त्याबद्दल. एखाद्याचा जन्म समजा नंदा तिथीवर झाला तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो: महामानी, पंडित, ज्ञानी, देवभक्ती करणारा. विशेष म्हणजे या तिथीला जन्मलेल्या जातकाला धर्म, ज्ञान, आध्यात्मिककडे प्रचंड ओढ असते. भद्रा तिथी, राजसेवक, परमार्थाकडे ओढ असणारा, मिसळून वागणारा. भद्रा तिथीच्या जातकाला समाजसेवा, परोपकारामध्ये आनंद मिळतो. त्याला लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्याची आवड असते. जया तिथी, राजाश्रय असलेला, शूरवीर, पुत्रवान, दीर्घायुषी, शांत. जया तिथीच्या जातकाला उच्च पद किंवा सत्ताधीशांचा आश्रय लाभतो. शांत स्वभाव आणि दीर्घायुष्य हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. रिक्ता तिथी, तर्कशास्त्र प्रवीण, शास्त्रज्ञ, गुरुजनांची निंदा करणारा,
या तिथीच्या जातकाची तर्कशक्ती तीव्र असते, मात्र त्याला गुरूंविषयी आदर कमी असतो. पूर्णा तिथी वेदशास्त्र जाणणारा, सत्यवचन बोलणारा, शुद्ध चित्ताचा पंडित विशेष गुण असतात. पूर्णा तिथीचे जातक विद्वान, धर्मशील आणि स्वच्छ मनाचे असतात. त्यांना सत्य आणि नीतिमूल्ये यांचा आधार असतो. तिथीनुसार जातकाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन त्याच्या जीवनातील प्रवृत्ती, गुण, वाईट सवयी आणि आयुष्याच्या वाटचालीवर प्रभाव टाकते. यातून जातकाच्या प्रवृत्तीची आणि उद्दिष्टांची दिशा ठरवण्यास मदत होते. आता इथे तिथी क्रमांक आहेत, तिथीचे नाव आहे, तिथीचा स्वामी आहे. ही जी प्रतिपदा नवमी आहे त्याचा स्वामी आहे सूर्य, द्वितीया दशमीचा स्वामी चंद्र, तृतीया एकादशीचा स्वामी मंगळ, चतुर्थी द्वादशीचा स्वामी बुध, पंचमी त्रयोदशीचा स्वामी गुरु, षष्ठी चतुर्दशीचा स्वामी शुक्र, सप्तमी पौर्णिमाचा स्वामी शनी, अष्टमी अमावास्येचा स्वामी राहू. ठीक आहे, हे झालं आपलं आजचं वाचन. तर आता पुढे मी तुम्हाला लेक्चर घेणार पंचांगाबद्दल. पंचांग कसं वाचायचं त्याबद्दलची माहिती घेणार. आता ह्या ज्या तिथी आहेत ह्या कुंडलीनुसार कशा पाहायच्या, कारण मी आता नाही हा भाग शिकवणार. तो भाग ज्यांना, कारण सगळेच जण ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच पत्रिका बघता येते असं नाहीयेत, काही नवीन लोक आहेत, तर त्यांना अजून स्थानांबद्दल, राशींबद्दल, ग्रहांबद्दल माहिती नाहीये. तर ती माहिती त्यांची झाल्यानंतर त्यानंतर त्यांना ह्या तिथी कुंडलीला कशा लावून पाहायच्या असतात त्याबद्दलची माहिती त्यांना देईल. आता त्याबद्दलची माहिती देणार नाही. आता फक्त त्या माणसाचा स्वभाव कसा असू शकतो, त्याचे गुणधर्म काय असू शकतात, त्याचे दोष काय असू शकतात, याबद्दलची फक्त माहिती पंचांगानुसार देणं महत्वाचं होतं, म्हणून माहिती दिली आहे. परंतु ती माहिती आपण कुंडलीला कशी लावून पाहायची तो भाग मी जेव्हा तुम्हाला कुंडलीतले स्थान, ग्रह, राशी समजतील, कुंडली पाहायची कशी त्याबद्दलची माहिती कळेल, त्यानंतर तुम्हाला ही माहिती तुम्हाला सांगेल. परंतु तेव्हा तुम्ही मला आठवण करून द्यायची, माझ्या लक्षात राहणार नाही. काय आठवण करून द्यायची मॅडम? तिथी पत्रिकेला लावून कशा पाहायच्या. अच्छा, ओके ओके ओके. ठीक आहे, काय आता प्रश्न विचारायचे कुणाला? आजचं हे फर्स्ट लेक्चर होतं. नेक्स्ट टाइम ज्यांच्याकडे पंचांग नाहीये त्यांनी पंचांग आणून ठेवा. पंचांगाबद्दलची माहिती घ्यायची आपल्याला, कारण त्याच्यामध्ये आपल्याला कसे पाहायचे पंचांग, किंवा हे तिथी वार नक्षत्र कसे आले याबद्दल तुम्हाला आज मी फक्त हे सांगितलं, पण ते कसे पंचांगामध्ये कसं त्यांचे लिहिलेलं असतं ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय विचारायचंय कोणाला? समजलं तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित? हो, समजलं. होय मॅडम. खूप समजलं. डीप मध्ये मॅडम ना, असं खूप काय? डीप मध्ये झालं. खूप डीप मध्ये घेतलं हे तुम्ही, मस्त अगदी. वास्तूचं पण शिकलात ना तुम्ही? तुम्हाला माहिती नव्हतं वास्तूचं एवढं डीप मध्ये शिकवेल म्हणून. होय होय, ती पद वगैरे छान. थँक्यू मॅडम. आता कधी होईल लेक्चर नेक्स्ट आपलं? घेऊया 3-4 दिवसांनी, बर. आठवड्यातून हो 2 मॅम. वेळा घेईल. याचं रेकॉर्डिंग देणार ना तुम्ही? हो, रेकॉर्डिंग देणार, पण हे रेकॉर्डिंग पण मी काही दिवसच ठेवणार, नंतर मी काढून टाकणार. मी सांगितलं तुम्हाला की मी हे का घेते म्हणून, कारण मी हे नंतर पेड म्हणून करणार आहे. परंतु माझे हे पीपीटी लवकर लवकर बनवून व्हाव्यात म्हणून मी त्यासाठी सगळ्यांना शिकवते ह्या. कारण आपल्यावरती कोणाची शिकवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर आपण त्या गोष्टी लवकर लवकर करू शकतो. आणि मी कुठे चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. जसं आता सरिता मॅडमने सांगितलं की हे तुमचं इथे राहिलेले चुकलेले तुम्ही बरोबर करा. बरोबर ना? हो. मॅडम ह्याच्यामध्ये ना मला थोडस ते कुहूचं काही सांगितलं होतं, तर मी त्या दिवशी चंद्राचं दर्शन होत नाही कुहू तिथीला. ओके. हम्म. तर तसं पण अमावस्याला चंद्राचं दर्शन होतच नाही ना? नाही.
अच्छा. एक तुम्ही मिनिट. कुठेतरी तिथी सांगितलं का मॅम तेव्हाच अमावास्येला सूर्य चंद्र दिसतो. नाही समजलं मला काय म्हणताय तुम्ही. नाही ती काय काहीतरी सिनिवासी तिथी होती ना सांगितलं मॅडम, तिथे हा हा चंद्राचं दर्शन होते म्हटलं तुम्ही. तिथे मॅडमना डाऊट हा असेल कदाचित. हो हो. पण कधी होतं असं? ही तिथी अधिक गडद असते, म्हणजे हो हो. ही अमावास्या दुसऱ्या अमावास्यांपेक्षा जास्त गडद असते. अजिबात चंद्र दिसत नाही, म्हणून तिला कुहू अमावस्या म्हणतात असं. वाली आहे ना मॅम सिमीवाली. हम्म. अमावास्येला चंद्राचे दर्शन होते. अमावास्येला चंद्राचं दर्शन कुठे होतं ना? नाही होत. मग हे सिमीवाली काय? ठीक आहे. ही कधी येते अमावास्या मॅम सिमीवाली? ते आता तुम्ही पंचांग घेऊन या ना, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. ओके. मॅम हे जे आता मी काय म्हणताय. ऑनलाईन बघितलं ना पंचांग तर 130 रुपये दाखवते. एवढंच असते का प्राइस? हो एवढंच, पण रात्री मोठं घ्या, पंचांग छोटं घेऊ नका. मोठं घ्या मोठं पंचांग, छोटा नका घेऊ. ऑनलाईन कळणार नाही. 130 वाला मोठंच असेल का? हो मोठंच असेल कदाचित. अच्छा ते मी अरे बघितलं ना एवढं 30 नाहीये मध्ये मॅडम, हा एवढं महाग नाहीये. नाही. काल 30 निर्णय आहे ना जानेवारीला 90 येणार ला होते. मिळतो. 90 रुपयाला काल निर्णय आहे. मग दाते किती असेल? फरक जास्त नसतो. मी आता बघितलं ना तर 130 होतं. 30 काल तारखेला निर्णय डिलिव्हरी होती. दाते पंचांग काय फरक असतं मॅम काल निर्णय दाते का सेमच असतं? सेमच असतात, असं काही फरक नसतो. पण माझ्याकडे दाते आहे ना, म्हणून समजवायला तुम्हाला बरं पडेल म्हणून मी नाही, सांगते. दाते पंचांग सोलापूरचं जन्म वेळेप्रमाणे असतं आणि काल निर्णय मुंबईच्या ना मॅडम, हा. थोडासा फरक असतो. हो, तेवढाच फरक आहे. बाकी थोड्या काहीच फरक मिनिटांचा नसतो, फरक असतो. बाकी सगळं काही सेम असतं. मिनिटांचा. ते स्टेशनरीच्या दुकानात पण मिळेल. हो मिळतं, ठीक आहे ना. स्टेशनरीच्या दुकानातही मिळतं. ठीक आहे. ओके. चला मग आजचं लेक्चर बस करते. थँक्यू थँक्यू. मॅडम. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू सो मच.